नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. पाहू शकता अर्धापूर पोलीस ठाणे या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. दाभाड येथील वयोवृद्ध महिलेचा खून करण्यात आला. त्या संदर्भामध्ये काही त्रुटी असल्या कारणाने या ठिकाणी दाभाड येथील त्यांच्या परिवारातील व गावकऱ्यांच्या वतीने आपण पाहू शकता जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी सर्व गावातील गावकरी यांच्या आक्रोश या ठिकाणी आपल्याला दिसते. आपण जाणून घेऊन आलो काही जणांच्या प्रतिक्रिया. ताई, आपण काय सांगाल, कशासाठी मोर्चा काढण्यात आलेला? नमस्कार सर, माझं नाव आहे आम्रपाली गंगाधर सूर्यवंशी. माझ्या सासूबाई पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी हे आमच्या घरून 11:30च्या सुमारास शेताकडे घरच्या वाराकडे जात असताना त्यांची 12लाच तिथं हत्या झालेली आहे. त्यामुळे आम्हाला वाटलं शेताकडेच गेलेले आहेत. आम्ही 5च्या नंतर त्याची दखल घेतली. 5:30 वाजायले आमच्या सासूबाई घरी कशा आल्या नाही असं म्हणून आम्ही 5:30च्या नंतर आमचे घरचे मुलं आणि मालक बघायला गेले. त्यानंतर काही पत्ता लागला नव्हता, इथून गेलेल्या दिसल्या नाही. आमच्या इथले सरपंच शंकरराव टेकाळे यांच्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही बघितल्यानंतर त्यांच्या कॅमेऱ्यात आमच्या सासूबाई आणि त्यांच्या पाठीमागं जो माणूस आरोपी होता तो माणूस त्या चारा घेऊन दिसलेला होता. त्यानंतर आम्हाला पत्ता लागला की याच माणसानं आमच्या सासूबाईची हत्या केली. त्यानंतर आम्ही सगळे आमचे गावकरी सगळे बघायला लागले आणि त्यांचा शोध घेण्यासाठी राजू पाटील टेकाळे यांच्या शेताजवळ चारा पडलेला दिसला. त्यामुळे सगळे आमचे मुलं तिथून त्या चाऱ्याच्या समोरून मध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर आमच्या सासूबाईच्या जे वस्तू खलत्यामध्ये होत्या ते एक वस्तू पडलेल्या दिसल्या. त्यामुळे आमचा मुलगा म्हणला की हे माझ्या वस्तू माझ्या आईच्याच आहेत, इथंच माझी आई इथेच कुठेतरी आहे. त्यामुळे तिथून सगळे मुलं बघायला लागले, माणसं गेले. तिथंच मग आमच्या आजीचा प्रेत दिसला. तर तिथं गळ्याने त्याच्या लुगड्याने गळा फास केला आणि धोंड्याने धोंडा घालून त्यांचा डोक्यामध्ये जीव घेतला. असं बघून मुलांना बघा वाटणं गेलं. दुसऱ्या माणसाने बघून पोलिसला फोन केला आणि पोलीस स्टेशनचे पोलीस आले. नंतर त्यांचा काही जो केला पंचनामा, त्यानंतर त्याला घरी आणलं. आज इथे येण्याचं कारण काय? आज येण्याचं कारण आमच्या सासूबाईला ज्या माणसाने मारलं त्या माणसाला आरोपीला काही शिक्षा झालीच पाहिजे. आणि जो जिथे काम करत होता आरोपी त्या मालकाला तुम्ही सोडलं कशामुळे, त्यासाठी आम्ही इथं आल्या. जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत तुम्ही त्या धाबेवाल्याला अटक केलं पाहिजे. त्या भेटलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे. जर नाही दिली तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला जीवाला जीव घेणार आणि फाशी देणार, असं पोलीस स्टेशनला आमचं म्हणणं आहे, पोलीस शासनाला. आपण पाहू शकतो आमच्या माध्यमातून या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून परिवारातील सदस्यांच्या ज्या मागण्या आहेत, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सर. आम्ही इथून काही या प्रकरणाबद्दल आपण काय माहिती द्या? आज आम्ही दाभाड येथील सर्व समाजातील लोक आमच्या माईला न्याय देण्यासाठी अर्धापूर येथे पोलीस स्टेशन समोर आलेलो आहोत. आमच्या माईचं आज 8 दिवस होऊन सुद्धा कुणी पोलीस यंत्रणा तपास करीत आहे, पण आरोपीला अजूनही अटक केली नाही. आमची सर्वांची एकच मागणी आहे की आरोपीला अटक करून लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. जोपर्यंत फाशी देणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. रस्ता रोको करू, आंदोलन करू, पुन्हा SP ऑफिसला जाऊन बसू. वारंवार आम्ही याच्यासाठी आंदोलन करून न्यायासाठी लढत राहू. त्याचप्रकारे आम्ही 8 तारखेला भोकरफाटा रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्याचा सर्व गावकऱ्यांनी 9 तारखेला आंदोलन करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे आणि आंदोलन आम्ही निश्चितपणे यशस्वीपणे पार करू.
5 पथक तयार केलेली आहेत, पाठवलेली आहेत, पण अजून आरोपी आपल्याला सापडलेला नाही. हे फक्त दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. पथक झालं, सगळं झालं. आज 5 ते 6 दिवस झालेले आहेत. कुठलाही आरोपीचा थांग पत्ता लागलेला नाही आणि तो काय फार लांब गेलेला नाही म्हणून सांगत आहे जवळपास आहेत. मग जवळपास आहे तर का सापडत नाही, काय कळत नाही ते. याच्यामध्ये हातबलता त्यांची आहे, त्यांची हातबलता आहे, निष्काळजीपणा त्यांचा आहे. त्याच्यामुळेच आजपर्यंत आरोपी आपल्याला सापडलेला नाही. बरं, हे एकच नाही हत्या, अशा प्रकारच्या हत्या भविष्यामध्ये झाल्या. त्याचे जबाबदार कोण आहे? अशा प्रकारचे लोक येतात, धाब्यावर राहतात, भोकरपाड्यावर वेगवेगळ्या दुकानावर काम करत आहेत. कोणाचंच नियंत्रण नाही. कोण कुठं ठेवला जातो, काय आहे त्याचा डिटेल्स कोणालाच काही माहिती नाही. हत्या झाल्यानंतर मग पाहत आहेत. तर अशा प्रकारच्या हत्या होऊ नये ही भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या बाया लेकी बाहेर पण जावं लागणार आहे, तर कुठेही राहावं लागणार आहे. दिवस रात्र पुरुष मंडळी तुमचं रक्षण करू शकत नाही. ही जिम्मेदारी सरकारची आहे, पोलीस प्रशासनाची आहे आणि पोलीस प्रशासन हे करू शकलेलं नाही आणि त्याचमुळं आज आपला ह्या गावातील खून प्रकरण घडलेलं आहे. आणि हे जर नाही, यांनी जर यांचं काम नीट केलं असतं तर हा खून झाला नसता. त्यांनी यापूर्वी जर हे जे धाबेवाले आहेत, ही जे काम करणारी लोक आहेत, कोण आहेत, यांची पार्श्वभूमी काय आहे, ह्यांनी काय तपासली नाही. यांचं काम आहे ना सुरक्षा करणं, पोलीसवाल्यांचं काम आहे, पण त्यांनी सुरक्षा केली नाही. त्यांचं काम होतं ही जी लोक आलेली आहेत, कुठले आहेत, काय आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे कधी बघितले काय? नाही बघितलं आणि यापुढे सुद्धा बघितलं जाणार नाही. कारण सगळ्यांचे लागे बांधे आहेत आणि त्यामुळे नाही काय आज अशा प्रकारचे खूप प्रकरण घडलेले. अहो, आज 70 वर्षाची बाई जर समजा सुरक्षित नाही तर आज लेखी बाईचं काय आहे? या लेखी बाईचं काय? यांची सुरक्षेची हमी कोण देणार आहे? आणि तपास करणाऱ्या सुद्धा अधिकारी महिला आहेत, त्यांनी सांगतायत आम्ही करून घेऊ, लवकरच करू, पण कधी? याचं कधी होणार आहे? आणखी एखादी हत्या होणार आहे त्याची वाट बघणार आहेत का? न्याय कधी मिळणार आहे? जर आपण समजा आज एकजूट झालो नाही तर अशा प्रकारच्या हत्या कधी पण होऊ शकतात. आणि आज जी हत्या झालेली आहे आणि याला न्याय मिळालाच पाहिजे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही गाववाले कोणी शांत बसायचं नाही. रस्त्यावर उभा राहून एकही गाडी जाणार नाही, प्रत्येकाला अडवता आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. आज प्रतापरावच्या घरातला माणूस मेलेला आहे, ती आपल्या घरातलं आहे, त्या आपल्या घरातलं सुद्धा हेच होणार आहे. कोण कोणाचं रक्षण करू शकत नाही. यांची जिम्मेदारी आहे. यांनी सगळे धाबे जे काही काम करणारी लोक आहेत या लोकांचं सगळ्यांची त्यांनी चाचपणी करावी, पाहणी करावी. कोण आहेत, कुठले आहेत, यांनी काय केलेलं आहे तरच त्यांना काम करू द्यावं, अन्यथा काम करू देऊ नये. आणि यापुढे कुठलीही घटना घडली तर पोलीस प्रशासन जिम्मेदार राहील आणि 302 त्या मारेकऱ्यावर नाही त्याच्या पोलिसावर करायला पाहिजे, कारण हे जबाबदार आहेत. आणि ह्यांच्यामुळेच आज जे घटना घडलेल्या आहेत यांनी संरक्षण दिलं असतं तर आज आमची बाई वाचली असती. आणि ह्याला जिम्मेदार हेच आहेत. त्यामुळे तहसीलदार साहेब, जिल्ह्याचे आपले जिल्हाधिकारी, DYSP साहेब, SP साहेब यांनी सर्वांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि तात्काळ सदर आरोपीला अटक झाली पाहिजे. आरोपीला अटक नाही तर त्याला फाशी सुद्धा झाली पाहिजे. सगळं गाव एक राहणार आहे, एकच राहायचं जोपर्यंत अटक होत नाही. हवाली करायला पाहिजे. सर्व लोक शांतपणे शंडासारखे बसलेले आहेत, कोणीच काय करणार झाले. प्रशासनाला सांगितलेलं आहे. काल मी या ठिकाणी या आजीच्या नातवाला सांगितलं होतं की गंगाखेड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आले होते. मी स्वतः आनंदराज आंबेडकर साहेबांना फोन करून सांगितलं की साहेब, अशोकराव चव्हाणचा जिल्हा असलेला नांदेड जिल्हा आहे, त्या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाणच्या मतदारसंघामध्ये आपल्या बौद्ध समाजाच्या महिला सुरक्षित नाही. एक 70 वर्षाच्या महिलेवर दगडाने ठेचून हत्या होते. या ठिकाणी आपला समाज सुरक्षित
फोन करून न्याय मिळवण्याची भूमिका घेतलेली आहे. तुमच्या आमच्याकरिता अशोक चव्हाण किंवा कुठले इथले आमदार येणार नसून आपल्यासाठी बाबासाहेबांचं घराणं अविरत काम करत आहे. त्यामुळे मी सांगत आहे की अन्याय सहन करू नका. या ठिकाणी दाभडचा विषय नसून हे तालुक्याचा विषय आहे. मी लय लांबचा नाही, मी येळेगावचा आहे. तालुक्यात भयभीत वातावरण झालेलं आहे. माझी आई स्वतः म्हणली की आज एक 70 वर्षाच्या महिलेसोबत असं झाले तर तालुक्याच्या महिला कशा सुरक्षित राहतील. त्यामुळे तुम्ही अन्याय सहन करू नका आणि आम्ही सोबत आहोत. मी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या संघटनेत काम करतो, विद्यार्थी आघाडीचं पद आहे, मी चळवळीत काम करतो, माझ्यावर देखील गुन्हे दाखल आहेत. असं समजू नका की आम्ही गुन्ह्याला भीतो. पण या ठिकाणी या प्रशासनाला सांगणं आहे की जर तुम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत पाहत असाल तर नांदेडच नाही तर महाराष्ट्र पेटवण्याची ताकद आमच्यात आहे. या ठिकाणी आम्ही फक्त 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. या 8 दिवसात जर या आरोपीला फाशी शिक्षा आणि पकडून जर पोलीस प्रशासनाला सापडत नसेल तर या ठिकाणी सीबीआय कडे ही चौकशी द्यावी आणि या ठिकाणी या महिलेला न्याय द्यावा. या महिलेला न्याय नसून या बौद्ध समाजाला न्याय द्यावा हे आमचं म्हणणं आहे. एवढं बोलतो आणि जय भीम. आणि या ठिकाणी या भोकर विधानसभेचे आमदार जे त्यांच्या जातीवर अन्याय झाला तर तात्काळ भेट द्यायला जातात आणि या ठिकाणी आमच्यावर अन्याय होतो. आमच्या बौद्ध समाजाची महिला ठेचून मारल्या तर ते आमदार कुठं झोपीत आहे. त्या आमदारांनी देखील या बौद्ध कुटुंबाला भेट देण्याची काळाची गरज आहे. आणि मतदान देताना विचार करा, हे लोक आपल्या मौतीवर आपल्या मड्यावरचं टाळूवरचं लोणी खाणारे लोक, त्यांना जागा ठेवा. बौद्ध समाजानं आमच्याकरिता अशोक चव्हाण प्रतापराव नाही नसून या ठिकाणी बाबासाहेबांचे नातू एवढी जाणीव ठेवा.